मग मी सर्व धर्मीय, सर्व धर्माच्या लोकांमध्ये राहतो. हं. मग त्या ठिकाणी शिवजयंती आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी करतो. हं. रामनवमीला पण मी सर्वांना आम्ही रामनवमी पण मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो. हं. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे सर्व महापुरुषांच्या कुठल्याही जाती धर्माच्या. हं. मग त्या ठिकाणी रमजान ईद असली तरी आम्ही सर्व धर्मियांमध्ये असतो. दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार. दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे. माझा प्रभाग माझं विजन या आपल्या मुलाखत सत्रामध्ये आपण आलेलो आहोत आज प्रभाग क्रमांक 7 या ठिकाणी. प्रभाग क्रमांक 7 ड चे आपल्यासोबत उमेदवार आहेत अभयजी शेलार साहेब. अभयजी शेलार हे एक सुशिक्षित उमेदवार आहेत. एक त्यांचं उच्च शिक्षित विभूषित त्यांना एक पदवी प्राप्त आहे. त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच वर्षांपासून त्यांनी या प्रभागाचा अभ्यास केलेला आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत गरजांवर त्यांचा बराच अभ्यास आहे व त्यांनी लहानपणापासून सगळा अनुभव घेतलेला आहे. याच अनुषंगाने त्यांनी राजकारणात उडी मारलेली आहे व राजकारणाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. याच अनुषंगाने आपण त्यांच्याशी आपल्या या मुलाखत सत्रामध्ये त्यांच्याशी वार्तालाप करत आहोत. सर, आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आम्हाला सांगा, आपल्या या प्रभागाबद्दलच 7 ड मधून आपण निवडणूक लढू इच्छित आहात. आपला कसा अभ्यास आहे व जनतेशी आपली कशी नाळ जोडलेली आहे, थोडक्यात सांगा. मी प्रभाग क्रमांक 7 मध्ये लहानाचा मोठा या ठिकाणीच झालो. आणि आज प्रभागातल्या समस्या बघितल्या तर फार भयंकर समस्या आहेत की प्रभागामध्ये गेली 8 वर्षापासून निवडणुका नसल्यामुळे आज जे काही उमेदवार आहेत ते म्हणजे अचानकपणे निवडणूक जाहीर झाल्यानंतर अचानकपणे सक्रिय झालेले आहेत. तर अक्षरशः गेली 8 वर्ष वस्ती म्हणजे झोपडपट्ट्या असतील प्रभागातल्या, त्या वस्ती स्तरामध्ये अनेक नागरिकांना मूलभूत प्रश्नापासून वंचित राहावं लागलेलं आहे. जेणेकरून की मग पाणी प्रश्न असतील, रोजगाराचा विषय असते, परत शैक्षणिक विषय असतील. तर या अनुषंगाने कुठलंही काम न करता केवळ सत्ता, संपत्ती याच्या जोरावरच आम्ही निवडणुका जिंकू शकतो. तर हे लोकांना कुठेतरी गृहीत धरतात आणि लोकांना दाखवून द्यायचं की सत्ता संपत्ती असली तर आम्ही काही करू शकतो. तर हे त्यांचं जे काही चित्र गेल्या अनेक वर्षापासून ह्या भागात त्यांचं जे काही चालू आहे तर त्याला कुठंतरी छेद देण्यासाठी व त्यांचं जे काही सत्ता संपत्तीचं जे काही त्यांना हे मस्तावलेली लोक आहेत तर ह्यांना घरी पाठवण्यासाठी मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता ह्या प्रभागात लढतोय व नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत याच्या पूर्ण कल्पना आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ह्या परिसरात आम्ही सामाजिक काम करतोय व त्या अनुषंगाने अत्यंत बारकाईने लोकांचे प्रश्न माहिती आहेत. लोकांच्या सुखादुःखाच्या वेळेस कुठलाही नगरसेवक या ठिकाणी किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी येत नसतो. वस्ती स्तरावर जर आपण पाहिलं या मुळा रोड परिसरात जर सकाळच्या वेळेस जर आपण 8 वाजता जर आला तर एकदम ओढा वाहतोय का काय रस्त्यावरून अशी परिस्थिती असते. अतिशय गलिच्छ म्हणजे एकदम गलिच्छ पार म्हणजे मैला रस्त्यावर वाहत असतो. अशा ह्याच्यामधनं शाळकरी मुलं असतील, कामगार वर्ग असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, अशा ह्याच्यामधनं लोकांना रोज सकाळच्या सत्रामध्ये ये जा करावी लागते. मंदिरात येणारे जाणारे भाविक असतील यांनाही त्या मैलातनं चालत यावं लागतं. तर अशा प्रकारे प्रभागाचा विकास आहे. तर अशा प्रकारे विकास करताना विकास केलाय का प्रभागाचा भकास केलाय अशाच अनुषंगाने हे जे काही चित्र निर्माण झालेलं आहे ह्या चित्रालाच कुठंतरी चित्राचं हे करण्यासाठी सर्वसामान्य माणसांना आज महानगरपालिकेचे काही प्रश्न असतील किंवा काय असतील तर अशिक्षित वर्ग झोपडपट्ट्यांमध्ये फार मोठा आहे. तर त्यांना ह्याची कल्पनाच नसते की आपले काय प्रश्न आहेत, दैनंदिन काय प्रश्न आहेत. नगरसेवक म्हणजे काय, कुठला म्हणजे कोण फार मोठा
संविधानिक काय प्रतिनिधित्व तो लोकांमधला निवडून आलेला तो 24 तास लोकांसाठी उपलब्ध असावा. त्यासाठीच आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडून पाठवत असतो. तर तो जनतेतलाच असावा, ना की तो घरात बसणारा आणि VIP कल्चरमधला असावा. तर त्या अनुषंगानेच येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी प्रभाग क्रमांक 7D मधनं सर्वसाधारण गटामधनं जे की प्रस्थापित असतानाही की त्यांच्या विरोधात लढतोय. आणि एक श्रमिक असतील, काचपत्रा वेचणारे असतील, यांच्या फार मोठ्या प्रमाणात मला आज रोजी पाठिंबा मिळत आहे. व फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काम करत गेल्या मी 16 वर्षापासून काम करत असल्यामुळे, तर फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काम करत असल्यामुळे दररोज मला पाठिंब्याचे फोन येत आहे, नागरिकांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशा पद्धतीने मी काम करत आहे. व येणारी निवडणूक आपण एक वेगळं चित्र दिसलं आपल्याला पुणे शहरात व प्रभागात, असं मी हे ठामपणे सांगतो. सर, मला आपलं थोडक्यात शिक्षण सांगाल? मी ऑफिस मॅनेजमेंट केलेलं आहे. ओकेशनली ऑफिस मॅनेजमेंट केलेलं आहे. बरं. सर, आपण आत्ता सांगितलं आपल्या या वार्तालापामध्ये की या आपल्या प्रभागामध्ये म्हणजे ड्रेनेजचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. व या ठिकाणी धनदांडगे लोक येतात, निवडून येतात, विकासाच्या नावावर आश्वासन देतात व काहीच त्यातलं काम होत नाही आहे. थोडंफार होत असेल असं म्हणताय, पण काहीच होत नाही आहे. तर माझा पुढचा आपल्याला प्रश्न असा आहे की आपल्या या प्रभागामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, अत्यल्प आहे, गुन्हेगारी वाढत आहे, गुन्हेगारीचे लोक बघतो आपण. तर यावर आपला काय अभ्यास आहे? हो, निश्चितच की शैक्षणिक महानगरपालिकेच्या शाळा आहेत आणि महानगरपालिकेच्या शाळेंचा दर्जा सुधारवला तर जेणेकरून सर्वसामान्य माणसाला त्या ई लर्निंग शाळा केली तर बऱ्याचशा पुणे महानगरपालिकेच्या शाळा आपण या पुणे शहरामध्ये ई लर्निंगच्या धर्तीवर चालू आहेत. तर आपण त्याच्यामध्ये जर विशेष फंड राबवला तर बऱ्यापैकी त्या शाळांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारू शकतो व सर्वसामान्य माणसाला शिक्षण घेण्यास कुठल्याही प्रकारची अडचण येऊ शकत नाही. बरोबर. आपल्या प्रभागामध्ये जर स्लम एरिया भरपूर आहे. स्लम एरियातील लोक त्यांचं हातावर पोट असतं असं म्हणतात. त्यांना जेव्हा कमवतं व खावं, तर यांचीच मुलं काही शिक्षणात त्यांच्या फीचा प्रश्न येतो. आपल्यासोबत काय असे काय म्हणजे लोक आलेत का की आमच्या शाळेत आमच्या काम होत नाही आहे, ह्या शाळेत आमच्या फी जास्त आहे म्हणून आम्ही शिक्षणाला वंचित आहोत वगैरे असं काय येतं आहे? हो, मी गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये याच्यावर पूर्णपणे काम केलेलं आहे. अशा म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बाबा फीचा काही प्रश्न असतील की बाबा त्यांचे शालेय दप्तर वह्या असतील, हे पण आपण आपल्या माध्यमातून मदत केलेली आहे व बऱ्याचशा मुलांना RTIच्या माध्यमातून प्रवेश करून दिलेला आहे. बरं. सर, मला आता पुढचा प्रश्न असा घेऊ वाटतोय की आपण एक सुशिक्षित उमेदवार आहात. सुशिक्षित उमेदवारालाच सुशिक्षित लोकांचं म्हणणं कळतं व त्याच्या वेदना कळतात. तर आपल्या प्रभागात काय उमेदवार असे आहेत का, म्हणजे व्यक्ती आहेत की ते त्यांना चांगल्या ठिकाणी पोहोचायचं, उदाहरणार्थ त्यांना MPSC UPSC करायचं आहे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे, पण घरच्या परिस्थितीमुळे करता येत नाही, आपण त्यांना काय गायडन्स करता? या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मध्ये जनवाडी भागामध्ये एक MPSC UPSCचं बौद्ध विहारामध्ये केंद्र आहे. तर त्याच धर्तीवर आपल्याला की प्रत्येक वस्तीने आपल्याला MPSC UPSCचे क्लासेस मोफत बार्टीच्या माध्यमातून आपल्याला सुरू करण्याचा माझा मानस आहे. आणि त्या निवडून आल्यानंतर आपण त्या पद्धतीने तर एक सर्वसामान्य आणि झोपडपट्टीतले अधिकारी झाले तर त्याचं निश्चितच एक विशेष प्रकारे माझं कामाचं चीज झालेलं मला याचं वाटेल. बरोबर. आपला प्रभाग कसा पाहायला गेला तर मेट्रोपॉलिटन वर्गात येतोय. म्हणजे या ठिकाणी आपल्या सर्व जाती धर्माचे लोक बघायला मिळतात या आपल्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये. तर याचा अभ्यास किती केला आपण? मी सर्व धर्माच्या लोकांमध्ये राहतो. मग त्या ठिकाणी शिवजयंती आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी करतो. रामनवमीला पण आम्ही रामनवमी पण मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे सर्व महापुरुषांच्या कुठल्याही जाती धर्माच्या. मग त्या ठिकाणी रमजान ईद असली तरी आम्ही सर्व धर्मियांमध्ये असतो व आम्हाला एक सामाजिक काम करत असताना आम्ही कुठलाही जात धर्म ह्या गोष्टी काय मानत नाही. फक्त स्त्रिया पुरुष ह्याच 2 जाती हेच आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत असतो. मी सर्व धर्माच्या लोकांमध्ये राहतो. मग त्या ठिकाणी शिवजयंती आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी करतो. रामनवमीला पण आम्ही रामनवमी पण मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे सर्व महापुरुषांच्या कुठल्याही जाती धर्माच्या. मग त्या ठिकाणी रमजान ईद असली तरी आम्ही सर्व धर्मियांमध्ये असतो व आम्हाला एक
सामाजिक काम करत असताना आम्ही कुठलाही जात धर्म ह्या गोष्टी काय मानत नाही. फक्त स्त्री आणि पुरुष ह्याच 2 जाती आहे, हेच आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत असतो. सर, मला पुढं आता विचारायचं आहे आपल्याला, की निवडणुका चालू आहेत, आपला प्रचार दौरा चालू आहे, लोकांचा रिस्पॉन्स कसा भेटतो आपल्याला? लोकांचा मला रिस्पॉन्स, लोक मला स्वतःहून घरी बोलवतात ते आणि माझा लोक डोर टू डोर प्रचार करतात ते व लोक भाड्याने लोक आणतात ते. पण मला ह्या ठिकाणी विशेष सांगायला आनंद वाटतोय की लोक मला घरी बोलवतात ते व त्यांच्या कष्टाच्या पैशातनं मला त्यांची ऐच्छिक रक्कम मला देत आहे. तर ते मला विशेष आनंद आज वाटत आहे की आम्ही पाहतो सर, की सकाळच्या सत्रामध्ये काही लोक येतात 5-50 ते ह्या नेत्याच्या मागं मानधन घेऊन आले असतात, नंतर संध्याकाळी 30 लोक दिसतात दुसऱ्या नेत्याच्याकडे. तर हे चित्र म्हणजे ते सगळे धनदांडग्यांचा अभ्यास आहे, तो धनदांडग्यांचा ते पैसा खर्च करतायत. आपण एक सुशिक्षित उमेदवार आहात, आपण जनतेशी नाळ जोडलेले आहे आपली. तर मला असं विचार वाटतं की आपण जनतेच्या अगदी हृदयात बसलेले आहात. तर आपल्या प्रभाग क्रमांक 7 मधून आपण आता शेवटचं आव्हान काय करताय जनतेला? मी जनतेला एवढंच आवाहन करतो की बाबा धनदांडग्यांना निवडून न देता की 5 वर्ष तुमच्या संपर्कात असणारा, तुमच्या सुखादुःखाला हजर असणारा, तुमच्या कुठल्याही अडीअडचणीला आम्ही उपलब्ध असणारा, तर अशा उमेदवारालाच आपण निवडून द्यावं. आज गेली सातत्याने मी रेशनिंगचा विषय असेल, लोकांच्या शैक्षणिक विषय असतील, आरोग्याचे विषय असतील, ह्याच्यावर काम करतोय. तर आपण मला एक संधी देऊन बघावी, जेणेकरून प्रभागाचा पूर्णपणे कायापालट कसं होईल याचं एक उदाहरण आपल्या पुणे शहरात एक मॉडेल चांगलं तयार होईल आणि त्याची मला एक संधी द्यावी, एवढंच आपण मतदारांना मी आज रोजी हात जोडून विनंती करत आहे. खूप खूप धन्यवाद सर. तर आपण आत्ताच पाहिलं की प्रभाग क्रमांक 7D चे उमेदवार आपल्यासोबत आहेत शेलार साहेब. त्यांनी खूप उत्तम असं म्हणजे मार्गदर्शन केलेलं आहे जनतेला व जनतेकडून त्यांनी एक अपील केलं आहे जनतेला की मला या प्रभागात मी सुशिक्षित उमेदवार आहे, मला आपण साथ द्यावी, संधी द्यावी व आपल्या हक्काचा माणूस पुणे महानगरपालिकेत पाठवावा, असं त्यांनी एक आवाहन केलेलं आहे जनतेला. आपण त्यांच्या या कार्याला, त्यांच्या कर्तृत्वाला नक्कीच यश मिळो अशी अपेक्षा बाळगतो आपण व या ठिकाणीच आपण थांबतो इथे. कॅमेरामन निलेशसह संपादक दत्ता हजारे. धन्यवाद.